हाय हॅलो फ्रेंड्स, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण घेऊन आलेलो आहे नवीन ब्लॉग। तर आपण बघू शकता समोर हा कोणता प्रकल्प आहे, तुम्ही गेस करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या इकडे या प्रकल्पाला सोलार प्लांट असे म्हणतात आणि हे बघू शकता हे 3 एकरामध्ये सगळे हे प्लांट आहे आणि येथे सोलार पॅनल तयार केले जातात स्वतः। बघू शकता आता इथे सगळे हे सोलर पॅनल तयार झाले आहे 3 एकरामध्ये आणि तिकडे अजून करायचे आहे। इथे पोल लावून घेतलेला आहे, आपण बघू शकता तिकडे। आणि आपण हे आलेलो आहे इथे डोंगरावर आणि हा प्रकल्प छोट्याशा खेड्यामध्ये आहे। बघू शकता आपण सगळीकडे वर डोंगर आहे, हे खाली सगळीकडे हिरवळ आहे, बघू शकता आपण। आणि हे इकडे बघू शकता इकडे किती मोठे दगड आहेत आणि आपण सध्या डोंगरावर आहे। हे बघू शकता इथे चाफ्याचे झाड आहे आणि हे इथे बघू शकता हे इथे एक मंदिर आहे छोटंसं। आणि आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते तुम्ही आता बघू शकता। इथे एक श्रीरामांचं मंदिर आहे, हे बघू शकता। हे श्रीरामांचं मंदिर आहे समोर जे दिसत आहे ते। आणि हे इथे पिंड आहे, बघू शकता इथे शंकरांची पिंड आहे। हे इथे हनुमानांची मूर्ती आहे आणि आतमध्ये श्रीराम यांची मूर्ती आहे, बघू शकता। आणि बघू शकता इकडे शेततळे आहे, इकडे डोंगर रांगा आहेत, बघू शकता। आणि इकडे खाली जनावर चरत आहेत, आपण बघू शकता। आणि इथे असे म्हणले जाते की इथे स्वतः श्रीराम येऊन आणि इथे ह्या डोंगरावर राहिलेले आहे, त्यामुळे यांचे मंदिर इथे बांधले गेले आहे। इथे स्वतः श्रीराम आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण सीता हे इथे वनवासात असताना हे इथे राहून गेलेले आहेत असं म्हणतात, म्हणून इथे एक मंदिर बांधलेलं आहे। बघू शकता हे मंदिर डोंगरावर आहे आणि येथे एक पोल आहे, तो लाइटिंगचा आहे आणि खाली अख्खं हिरवळ दिसत आहे। हे सध्या आपण डोंगरावर आहोत, बघू शकता सध्या डोंगरावरचा व्ह्यू। तर आपल्या व्हिडिओला फॉलो, फ्रेंड, लाईक, कमेंट करा, शेअर करा आणि पुढच्या व्लॉगसाठी धन्यवाद।